जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री राम विजय ग्रंथातील अध्याय 23वा सेतू बांधारे सागरी हा पाहणार आहोत. विभीषण आपल्या 4 प्रधानासह आकाश मार्गाने निघाला. तो वानरांच्या सैन्याजवळ येऊन भूमीवर उतरला. तो वानरांना म्हणाला, मी रावणाचा भाऊ विभीषण, मला प्रभू रामचंद्रांना भेटावायचे आहे. वानरांनी तो निरोप रामरायाला जाऊन सांगितला. रामांनी सुग्रीवाकडे पाहिले. सुग्रीव म्हणाला, हा भाविक असला तरी शत्रूचा भाऊ आहे, त्याला एकदा थारा देऊ नये. जांबुवंत म्हणाला, तुम्ही वालीला मारून सुग्रीवाला राज्य दिलेत. ही कीर्ती ऐकून तुम्ही रावणाला मारून याला लंकेचे राज्य द्यावे अशी याची अपेक्षा असेल. मारुतीराया म्हणाला, मी लंकेत गेलो होतो तेव्हा याला भेटलो होतो. तो राक्षस असला तरी स्वभाव चांगला आहे, तो निष्कपटी आहे. श्रीरामांनी विभीषणाला आपल्याकडे आणण्यास सांगितले. विभीषण आला. रामाला पाहताच आदराने रामाचे पाय धरले. त्याला उठवून राम म्हणाले, तुझे कल्याण असो. मारुतीप्रमाणे तूही चिरंजीव होशील. चंद्र सूर्य आशेपर्यंत लंकेचे राज्य करशील. नंतर श्रीरामांनी चतुसमुद्राचे जल आणून लंकापती म्हणून विभीषणाला राज्याभिषेक केला. श्रीरामांनी नंतर सागर तारून जाण्याला कोणती युक्ती योजावी असे विभीषणाला विचारले. विभीषण म्हणाला, प्रभू, समुद्राची पूजा करून त्याच्याजवळ सेना पैल तीराला जाण्याचा मार्ग विचारावा. हे ऐकताच लगेच राम समुद्रातीरी आले. त्यांनी दरबासन घातले, समुद्राची पूजा केली आणि मार्ग दाखवण्यासाठी सागराची प्रार्थना करू लागले. प्रभू रामचंद्राने समुद्रावरून मार्ग मिळावा म्हणून 3 दिवस प्रार्थना केली, पण समुद्र काही प्रसन्न होईना. म्हणून श्रीरामाने आपले समुद्र अडविण्यासाठी धनुष्य आकर्ण ओढले आणि बाण सोडणार तो समुद्र दिव्य रूप घेऊन रामासमोर उभा राहिला. नंतर सागराने आपला जावाई म्हणून श्री रामचंद्राची पूजा करून त्याची संतुष्ट केले. श्रीराम सागरास म्हणाले, सागरा, आमचा दळभार सुवेळाला जाण्याचा मार्ग सांगा. ते ऐकताच सागर म्हणाला, हे रामा, तुझ्या हातून पाषाण तरतील असा नळाला एका ऋषीने वर दिला आहे. त्या नळाच्या हातून सेतू बांधून तुम्ही पैल तीराला जावे. असे सांगून सागर गुप्त झाला. लगेच रामाने नळाला बोलवून सेतू बांधण्याची आज्ञा केली. नळाने त्याप्रमाणे सेतू बांधण्याला आरंभ केला. हजारो वानर चहू दिशाकडून पाषाण आणू लागले, समुद्रात टाकू लागले. त्या पाषाणाला नळाचा हात लागता तो समुद्रात तरंगू लागला. पहिल्या दिवशीच नळाने 14 गावे सेतू तयार केला, परंतु नळास गर्व झाला. त्यामुळे त्या रात्री तो सेतू माशांनी गिळून टाकला. सकाळी उठून पाहता तो सेतू नाही. असे वानरांना दिसले तेव्हा त्यांनी ती गोष्ट रामाला सांगितली. मग रामांनी तमिंगला नावाच्या माशाला बोलवून आणले. तो श्रीरामाला वंदन करून म्हणाला, श्रीरामा, मी तुझ्या दर्शनाला येत असता मागून माझी मुले येत होती. त्यांनीही बाल स्वभावानुसार तो सेतू गिळला. आता पाहिजे तर त्यांच्याकडून नवा सेतू बांधून देतो. ते ऐकून श्रीराम म्हणाले, केवढीही तुझ्या बाळांची करणी. हे भाषण ऐकताच नळ गर्वरहित होऊन खाली पाहू लागला. तो तमिंगलाच्या मुलांनी तो सेतू जाग्यावर आणून ठेवला. नंतर नळ पुढे सेतू बांधू लागला, पण पाषाण इकडे तिकडे इस्तरत फिरू लागले. ते पाहून नळ खिन्न झाला. त्यावेळी हनुमंत त्यांना म्हणाले, नळा, हा गर्व सोडून एक शिळेवर रा आणि दुसऱ्या शिळेवर म अशी अक्षरे लिहून त्या शिळा पाण्यात सोड, म्हणजे त्या एकत्र मिळून पाण्यावरच स्थिर राहतील. नंतर नळाने त्याप्रमाणे सेतू बांधण्यास सुरुवात केली. पाषाण एकमेकाला आपोआप चिटकू लागले. भराभर सेतू तयार होऊ लागला. 5 दिवसात सुवेळाचलापर्यंत 100 योजने सेतू बांधून तयार झाला. ही बातमी रामाला कळताच रामाने नळाला बोलवून त्याचा गौरव केला. त्याबरोबर त्याचा श्रम परिहारही झाला. मग श्रीराम सर्व दळाभरासर लंकेला जाण्यास निघाले. हनुमानाने श्रीराम लक्ष्मण यांना खांद्यावर घेतले आणि ही सर्व वानर सेना रामाचा जय जयकार करीत सेतूवरून चालू लागली. तो सर्व सेना अर्ध्या प्रहारात सुवेळावर आली.
रावणाच्या आज्ञेप्रमाणे 2 राक्षस वेळाला गेले आणि वानर वेशाने सर्वत्र फिरून वानर सेनेची गणिती करू लागले. तेव्हा त्यांना बिभीषणाने ओळखून रामापुढे उभे केले. तेव्हा रामांनी ते का आले आहे त्याची चौकशी करून त्यांना सर्व सैन्य दाखवण्याची सेवकांना आज्ञा केली. तुम्ही गेल्यावर सविस्तर हकीकत रावणास सांगा, असे राम त्या दोघांना म्हणाले. ते दोघे रामाच्या सैन्याची गणिती घेऊन रावणाकडे गेली. त्यांनी रावणाला 16 मजल्यांच्या गच्चीवर नेले आणि तेथे काय पाहिले ते सांगून वानर सेनेचा तळ रावणाला दाखविला. इकडे बिभीषणाने गच्चीवर चढलेला राम लक्ष्मणांना दाखविला. त्याला पाहता सर्व वानर सेनेला राग आला. लक्ष्मणाने एक अर्धचंद्रपुत्री बाण सोडून रावणाची 10 छत्रे मुकुटे छेदून भूमीवर पाडली. हे पाहून रावण घाबरला आणि गच्ची खाली आला. तो चिंताग्रस्त झाल्यामुळे त्याला अन्नपाणी गोड लागेना. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 23वे पुष्प येथे समाप्त होत आहे. जय श्रीराम.